श्रीमंत रघुजीराजे भोसलेंची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत दाखल झाली। राज्य सरकारकडून या तलवारीचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। तलवारीच्या प्रदर्शनाचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पार पडलं। आजपासून तलवार नागरिकांना बघता येणार आहे। तर कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांच्यासह श्रीमंत रघुजीराजे भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजीराजे भोसले उपस्थित होते। सुंदर अशा प्रकारची सोनेरी मूठ असलेली, कोरीव काम असलेली, पूर्ण स्वरूपात कुठलाही भंग न पावलेली अशा प्रकारची ऐतिहासिक तलवार मिळणं फार कठीण आहे। आणि त्यावेळी माझ्या मनात हे पक्क होतं। आम्ही कल्पना केली होती त्यापेक्षाही कमी दरामध्ये, पैशामध्ये, आता पैशात याचा मोल नाही आहे, पण तरी देखील त्याही पेक्षा कमी याच्यात आणि हा सगळा लिलाव त्या ठिकाणी पार पडला आणि ती तलवार आपल्याला मिळाली। यापुढेही आमच्या हिंदवी स्वराज्याच्या आणि मराठा साम्राज्याच्या खुणा ज्या ठिकाणी जशा स्वरूपात आम्हाला प्राप्त होऊ शकतील त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न आम्ही सुरूच ठेवू आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही परत आणू। आम्ही देवेंद्रजींना फोन केला, ऑनलाईन बोली असेल, जगभरातनं लोक बोली करतील, आणि मी घाबरतच देवेंद्रजींना म्हणालो, विचारलं काय आणि कुठपर्यंत आपण बोली करायची आहे। आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, देवेंद्रजी म्हणाले जी लागेल तेवढी बोली केली तरी चालेल, त्या किमतीला पण ही आपल्याचकडे आली पाहिजे। आणि त्यानंतर आपण ही त्या ठिकाणी 47 लाखाच्या वर किमतीवर आपल्या महाराष्ट्राच्या मालकीची ही तलवार आपण मिळवली। आणि लंडनला तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर आपण त्या आपल्या ताब्यामध्ये सुद्धा ती